नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, चेन्नई शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंड बंद केली आहेत का? या प्रश्नावर तुम्ही तुमचे SMS पाठवा, हो किंवा नाही. त्याचे निकाल जे आहेत ते आम्ही प्रत्येक सेगमेंटच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाहीर करू. सचिन पुन्हा एकदा चर्चेत आलाय कालच्या शतकामुळे. सचिनच्या शतकामुळे भारताला विजय मिळाला असे सगळेच जण म्हणतात. सचिनचं कौतुक सुरू झालंय. सचिननं हे शतक मुंबईत हुतात्मा झालेल्या सर्व शहीदांना अर्पण करून आणखी एक वर कडी केलेली आहे. एक सामाजिक बांधिलकीला सचिनला आहे, याबद्दलही सगळेजण सचिनचं कौतुक करतायत. पण माझा प्रश्न असा आहे, काल सचिनच्या शतकामुळे जर भारताला विजय मिळाला असेल तर सचिनवर आजवर जी टीका झालेली आहे की सचिन स्वतःसाठी खेळतो, देशासाठी खेळत नाही, तो खेळतो तेव्हा भारताला विजय मिळत नाही, ही टीका तरी खोटी आहे असं म्हणायला हवं. हे ती टीका खोटी आहे का? टीकाकार सचिनला सतत लक्ष का करतायत? आणि सचिनच्या निमित्ताने जे ज्येष्ठ खेळाडू आपल्या संघात आहेत त्यांच्याही भवितव्याच्या प्रश्नाची आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत सुधीर वैद्य. सुधीर वैद्य हे क्रिकेट स्टॅटिस्टिशियन आहेत आणि अनेक वर्ष ते हा सगळा खेळ आणि खेळाचे आकडे बघतायत. माझ्या सोबत आहेत संजय कराडे क्रिकेट समीक्षकही आहे. सचिनवर त्यांनी पुस्तकही लिहिलेलं आहे. माझ्या सोबत आहेत मुंबईहूनच लालचंद राजपूत स्वतः सचिन बरोबर खेळलेले आहेत. सचिन खेळत असलेल्या टीमचे मॅनेजर राहिलेले आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो. मी सुरुवातीलाच दिलीप वेंगसरकर यांच्याकडे जातोय. वेंगसरकर, मला तुम्हाला विचारायचं आहे की सचिन संपलाय अशी टीका करणाऱ्यांना सचिननं काल चोख उत्तर दिलंय का? पण सचिन संपलाय असं कोण बोलवतं मला आठवत नाही असं कोण बोललं होतं. कारण जे बोलले असतील तर त्यांना क्रिकेटमध्ये जास्त कळत नसणार, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की सचिन लंगी प्रूव्ह कोणासाठी करायचं आहे? त्याने भरपूर प्रूव्ह केलं आहे. जवळजवळ तो 18 ते 20 वर्ष खेळलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मग त्याने खूप प्रूव्ह केलेलं आहे. मग त्याला अजूनपर्यंत कोणालाही प्रूव्ह करायची गरज नाहीये. मी जातोय लालचंद राजपूत यांच्याकडे. लालचंद, मला सांग, दिलीप वेंगसरकर काय म्हणतायत ते आपण ऐकलं. तुझं काय मत आहे की सचिनवर दरवेळेला ही जी टीका होते त्या टीकेला काल पुन्हा एकदा 41वी सेंचुरी करून त्यांनी चोख उत्तर दिलंय का? सर्वप्रथम म्हणजे मी म्हणेल की पहिली गोष्ट आपण सचिनबद्दल बोलायला पाहिजे. आणि जे कोणी बोलतात आय थिंक त्या लोकांना खरोखर क्रिकेट कळत नाहीये. आणि सचिन आता कोणाला प्रूव्ह करायला निघालाय? मला नाही वाटत की सचिन कोणासाठी प्रूव्ह करायला पाहिजे. एवढा वर्ष खेळून आणि एवढे रन धावा काढून मला नाही वाटत की तो कोणासाठी प्रूव्ह करायला चाललाय. आणि मला वाटतं त्याच्याबद्दल आपण अशी चर्चा करायला नाही पाहिजे. मला सांग लालचंद, तू सचिन बरोबर खेळलायस, तू त्याच्या टीमचा मॅनेजर होतास, काय तुझा काय अनुभव आहे? अशी टीका होते तेव्हा सचिन कसा वागतो, त्याची प्रतिक्रिया काय असते? सचिन बद्दल जेव्हा हे लोक म्हणतात तो कधी पहिली गोष्ट तर वाचत नाहीये किंवा अशा गोष्टीला तो लक्ष पण देत नाहीये. त्याचा एकच असतो मनात की जेव्हा पण तो खेळायला उतरतो किंवा बॅटिंग करायला उतरतो त्याचं एकच हे असतं की भारताची टीम जिंकायला पाहिजे. नक्की स्वतःचे स्कोर्स करायला तर प्रत्येक लोक त्याच्यासाठीच बॅटिंगला उतरतात, पण त्याचा मेन उद्देश असतो की मी टीमला कॉन्ट्रीब्यूट करून कसं मी जिंकून देणार. आणि तो प्रत्येक टीम मेंबर्सला पण हे सांगतो की आपण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करायचा की आपली टीम कशी जिंकणार. आणि त्याची ही चर्चा असते नेहमीच की आपण टीमसाठी खेळायला पाहिजे. टीम कम्स फर्स्ट अँड देन इंडिव्हिज्युअल. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठा कोणी कोणाला असा सल्ला देऊ शकणार नाही. आणि मला वाटतं की ही सल्ला आपली जी इंडियन टीम मध्ये आता आली आहे, तुम्ही बघितलं की कुठल्याही पोझिशनवरून आपली टीम जिंकायला निघते. आणि प्रत्येक टीम मेंबर्स आणि जे प्लेयर्स आहेत त्यांच्या याच्यामध्ये मना एकच गोष्ट असतं की आपल्याला टीमसाठी खेळायचं आणि टीमसाठी आपल्याला जिंकवायचं आहे. संजय कराडे, मला सांगा, दोघांचंही तुम्ही ऐकलं, सचिनवर जी टीका होते ती बिनबुडाची आहे असं आता तरी त्याचे टीकाकार मान्य करतील का? मला वाटतं त्याच्याशिवाय काही दुसरा इलाज नाही आहे. काही सिद्ध करायचा जर प्रश्न असेल तर मला वाटतं सचिन स्वतःलाच सिद्ध करून देतोय, स्वतःसाठी सिद्ध करतोय की मी अजूनही त्याच उच्च दर्जाचं क्रिकेट खेळू शकतो. दुसऱ्यांसाठी काही सिद्ध करण्यासाठी त्याला राहिलेलं नाही. 28,500 रन्स केल्यानंतर 19 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर, म्हणजे जस्ट एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या
की 89 साली क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत अजूनही सचिन त्याच रंगात आणि ढंगात खेळतोय. आणि या दरम्यान किती लोकांचे कारकिर्दी सुरू झाल्या आणि किती लोकांच्या संपल्या हा जर हिशोब केला तर मला वाटतं सचिनवर नाही, पण मला तुम्हाला विचारायचं, मग सचिनवर अशी टीका का होती? का एक मला सांगा, सुनील गावस्कर जेव्हा टॉपला होता तेव्हा एक ऋषी मोदी होतं. सतत गावस्करच्या विरोधी लिखाण ऋषी मोदी करायचे, कधीही ते बदलले नाहीत. गावस्कर जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन झाला, ब्रॅडमनची तुलना झाली, तरी ऋषी मोदींनी आपलं म्हणणं कायम ठेवलं. सचिनवर टीका त्याच हेकेखोरपणाने होते का? कधी थोडंसं हेकेखोरपणा असतो, कधी कधी फार जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. कारण महत्वाचं म्हणजे लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की क्रिकेट हा संघ खेळ आहे, सांघिक खेळ आहे. एका माणसाने जिंकणं किंवा हरणं ठरू शकत नाही, हे मान्य करायला पाहिजे. चौथ्या दिवशी जसा सहवाग खेळला त्याच्यामुळेच आपल्याला हा स्टेज मिळाला आणि नंतर सचिनने त्याच्यावर मनोरे बांधले, हे तर पूर्णपणे मान्य आहे. पण अपेक्षांचं किती आणि कशा प्रकारचा डोंगर आपण रचायचा आणि कोणाकडून आणि किती अपेक्षांच्या डोंगराखाली त्या एखाद्या क्रिकेटरला, म्हणजे हेच गावस्कर बरोबर झालं, हेच तेंडुलकर सर्वांबरोबर होतंय, सगळ्यांबरोबरच होतं. म्हणजे अपेक्षा चूक आहेत. अपेक्षा सुधीर वैद्य, मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही हे आकडे जमवताय, सगळे स्टॅटिस्टिशियन आहात. मला सांगा, सचिनवर हा जो आरोप होतो, मी तुम्हाला तुमचं मत विचारणार नाही का, तुमच्या व्यवसायात आकडेच बोलतात की सचिन खेळतो तेव्हा भारत जिंकलाय, असं फार कमी वेळा झालाय, काल जिंकला, हे खरं आहे का? काय सांगते आकडेवारी? त्याचे 41 सेंचुरीज आहेत. त्या सेंचुरीमधले 15 मॅचेस भारत जिंकलेला आहे, टेस्ट मॅचेस फक्त 15 आणि फक्त 9 वेळा हरलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ असाच आहे की 15 वेळा 41 पैकी 15 वेळा मॅच जिंकली, 15 वेळा भारत जिंकलाय, 9 वेळा हरलेला आहे. येस, 15 आणि 9 म्हणजे 24 आणि 17 वेळा 17 मॅचेस मध्ये मॅच ड्रॉ झालेली आहे. मॅच ड्रॉ झालेली म्हणजे जास्त वेळा भारत जिंकलेला आहे. ते सगळं क्लिअर दिसतंय पिक्चर त्यांचं. पण मग ही आकडेवारी अशी असताना तुम्ही हे जे लिहिणारे लोक आहेत, टीका करणारे, यांना नेहमी आकडेवारी समोर असते. त्या चौकात हे देखील म्हणतात की मॅग्रानी सचिनला बाद कसा करायचा आमचा प्लान तयार आहे. तो पीटरसन असं म्हणतो सचिनला कसा बाद करायचा आहे, आमचे प्लान्स आमच्याकडे तयार आहेत. म्हणजे हे देखील तुम्ही छापता ना, म्हणजे तिथे सचिनचा मोठेपणा तुम्ही मान्य करता. जे बाहेरचे खेळाडू आहेत ते देखील म्हणतात ना, वॉर्न देखील म्हणतो माझे प्लान तयार आहेत त्याला बाद करण्यामागे, पण त्याचा अर्थ तो श्रेष्ठ आहे हे प्रूव्ह केलं जातं. पण मला सांगा संजय कराडे, हे जे मी यांना विचारलं यांनी आकडे सांगितले की 15 वेळा सचिनने सेंचुरी केलं ते आपण जिंकलोय आणि फक्त 9 वेळा हरलोय, उरलेल्या वेळा मॅच ड्रॉ झालेली आहे. या आकडेवारीवरून तुम्ही काय विश्लेषण करा? तर पुन्हा परत मी तोच मुद्दा मांडीन की हा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेव्हा एकाकडूनच तेवढ्या अपेक्षा ठेवणं किंवा ठराविक अपेक्षा ठेवणं हे बरोबर नाही. प्रत्येक वेळेला जर त्या 9 मॅचेस ज्या आपण हरलो, कदाचित असं पण असू शकेल की त्याचे साथीदार कोलमडले आहेत, त्या साथीदारांनी जशी साथ द्यायची तशी दिलेली नाही आहे. पण तेंडुलकरांचं जे काही एक प्रकारचं त्यांनी स्वतःसाठी स्टँडर्ड सेट करून घेतलेले आहेत आणि त्याच अपेक्षा आपण सगळ्यांकडून ठेवत नाही. त्याच्यामुळे होतं असं की जे ज्या क्रिकेटपटूंकडून आपण अपेक्षा ठेवत नाही त्या सगळ्या अपेक्षा एकाकडेच कॉन्सन्ट्रेट होतात आणि मग सचिनवर सगळा ह्या टीकेचा भडीमार होतो. पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 50,000 लोकांसमोर जाऊन तिकडे 28.5 रन करणारा माणूस, 83 शतकं केली त्यांनी, आज आंतरराष्ट्रीय शतकं, ह्याच्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावर टीकाच करणार आहोत की काय करणार. आपण थोडंसं आपलं स्वतःला तपासायला पाहिजे. मी पुन्हा जातोय लालचंद राजपूत यांच्याकडे. लालचंद, मला सांग की सचिनचं कालचं जे शतक आहे ते माझं सर्वोत्कृष्ट शतक आहे असं सचिन म्हणालेलं आहे, हे तुला पटतं का? का सचिन भावनेच्या भरात बोललेला आहे? नाही, मला असं वाटतं की ज्या इनिंग्स त्यांनी काल खेळलाय, आय थिंक मला असं वाटतं की एक वन ऑफ द बेस्ट इनिंग्स आहे. का की त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर गोष्ट आहे की ही 5व्या दिवशी बॅटिंग करणं त्या विकेटवर खूप डिफिकल्ट असतं, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही एक मॅमथ टोटल चेस करत होता, 380 धावा तुम्ही चेस करत होता आणि त्यांनी आपण म्हणतो ना एक फोर्ट पकडून ठेवला. आणि दुसरी गोष्ट की टीमला घेऊन पुढे गेला, बिकॉज की तेव्हा आपली एक विकेट पडली असती तर नक्कीच आपल्यावर काहीतरी प्रेशर आला असता. जे सुरुवात सेहवागने केला तो सेहवागने टीमला दाखवून दिला की ह्या विकेटमध्ये काय नाही, आपण करू शकतो. आणि मग सचिननी येऊन जो एक आम्ही म्हणतो की क्रिकेटमध्ये एक खंबासारखा उभा राहिला तिकडे, आणि बाकीच्या प्लेयरला पण त्यांनी आश्वासन दिलं की नाही आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की सचिनची हे एक वन ऑफ द बेस्ट इनिंग्स आहे.
आणि दुसरी गोष्ट मी आता सांगतो की तुम्ही आता आपण चर्चा करतो की लोक सांगायला लागले की सचिन संपलाय. पहिली गोष्ट, हा लोक कोण आहेत? सी, भारत एक स्वतंत्र देश आहे, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आपण म्हणतो, लोक बोलणारे असतात. आपण एक म्हण आहे, जो कोण मारणार आहे त्याचा आपण हात धरू शकतो, पण जे बोलणार आहे त्याचा आपण काहीच करू शकत नाही. तर लोक असं बोलत राहणार, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायलाच नाही पाहिजे. असे बरेचसे लोक आहेत ते बोलत राहतात सचिन बद्दल की तो संपलाय तो, पण मला वाटतं सचिन आपला काम करतो, बॅटिंग करतो, आपल्या बॅटिंगनी उत्तर देतोय. का की प्रत्येक वेळा मला नाही वाटत की आता वर्ल्डमध्ये अजूनही कोणी बॅट्समॅन होईल की तो 41-100 करतील, आणि एवढ्या रन्स करून पण लोक बोलतात. पण मला वाटतं याच्यावर आपण लक्ष द्यायला नाही पाहिजे. सचिन नक्कीच ग्रेट आहे आणि मला वाटत नाही की कोणी त्याच्या जवळपास पण येईल. अगदी बरोबर आहे. लालचंद राजपूत यांचं जे म्हणणं आहे, मी इथे लोकांना आठवण देऊ इच्छितो की ज्या झाडाला आंबे लागलेले असतात त्याच झाडावर लोक दगड मारतात, अशी एक म्हण आहे. सचिनला ती नेमकी लागू होते. मी पुन्हा एकदा जातोय दिलीप वेंगसरकर यांच्याकडे. दिलीप, कालची जी खेळी आहे सचिनची, ती अत्यंत उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट खेळी आहे असं तुलाही वाटतंय का? जरूर, कारण कालची ती जी खेळी होती ती अप्रतिम खेळी होती. कारण 1999 मध्ये अगेन पाकिस्तानच्या विरुद्ध त्याने 136 धावा केल्या होत्या, पण तेव्हा आपण मॅच हरलो होतो कारण तो आउट झाला होता. त्याच्यानंतर म्हणजे जे बाकीचे होते ते लवकर आउट झाले, परंतु ती खेळी त्याच्या मनामध्ये असणार नक्कीच, आणि म्हणून त्याने काल जी खेळी केली तर तो शेवटपर्यंत खेळला. आणि कालची खेळी खरोखर अप्रतिम होती. सचिनच्या मी खूप खेळ्या बघितलेल्या आहेत आणि बाकीचे पण खूप खेळ्या बघितलेल्या आहेत, परंतु ही खेळी ॲब्सोल्युटली अप्रतिम. सुधीर वैद्य, मला सांगा, आकड्यांच्या जगातले तुम्ही आहात म्हणून पुन्हा आकड्यांच्या आधारे कालच्या खेळीचं असं काय वैशिष्ट्य व्हावं की सगळेच म्हणताय, सचिन म्हणतोय, वेंगसरकरही आता म्हणाले, लालू राजपूत काल म्हणाला, काय वैशिष्ट्य होतं, अशी का ती सर्वोत्कृष्ट होती? एक तर सचिनच्या सगळं आधार, सगळा भार सचिनवरती होता. त्याची विकेट सुद्धा पद्धतीत पडली असती तर चित्र बदललं असतं. तर त्याचा अर्थ की त्याच्यावर भरपूर प्रेशर होतं खेळण्याचं. मॅच जिंकायची त्याची जिद्द होती, त्या जिद्दीने तो खेळत होता. आणखीन शेवटच्या दिवशी आपल्याकडे डावाचा डोंगर मोठा, जसं लालचंद दत्ता म्हणाले की मोठा डावाचा डोंगर होता, आणि हा क्रिकेट हा जास्ती करून सायकोलॉजिकल गेम आहे. अशा परिस्थितीत मनाची तयारी करून विकेटवर टिकायचं, आणखीन रन्स काढायचे आणि मॅच जिंकायची. शेवटची बघा 2 बॉल उरले होते, आणखीन त्याला देखील 2.99 वरती होता, त्याला बॅटिंग दिली, आणखीन त्यांनी ते 1 4 मारली आणि मॅच जिंकली. ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून करायच्या होत्या. त्यामुळे त्याला तितकंच महत्व असलं पाहिजे, आणि त्याने एवढे कोण मॅच जिंकून दिली जिद्दीने, त्याची ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. मला सांगा कराडे की हे जे दुसऱ्या इनिंगमध्ये पाठलाग करणं धावांचा, 400 आपण एकदाच केलेला आहे, 400 वर धावा एकदाच केलेल्या आहेत, आणि हे दुसऱ्यांदा केलेलं आहे आपण, त्यामुळे सचिनच्या खेळीचं महत्व वाढतं का? सचिनच्या खेळीचं महत्व केवळ तेवढ्यामुळेच वाढत नाही. 5व्या दिवशी जी विकेट असते ती नॉर्मली क्रम्बल झालेली असते, फाटलेली असते, जिथे स्पिनर्सना खूप जास्त मदत मिळते, आणि कधी बॉल खाली राहतो, कधी वर बाउन्स होतो. आणि अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती एवढी मोठी इनिंग आणि एवढी मोठी धावसंख्येचा पाठलाग करत करत म्हणजे 265 रन्स करायचे होते आपल्याला, 256 रन्स करायच्या होत्या ह्या एका दिवसामध्ये. 5व्या दिवशीच्या खेळपट्टीवर हे फारच अवघड काम असतं, आणि त्यामुळे मला वाटतं त्याची ही जी खेळी आहे ती जास्त उभरून येते किंवा त्याला जास्त महत्व प्राप्त होतं असं मला वाटतं. सचिनने एक दोन शतकांबद्दल त्याच्या खेळी सर्वोत्कृष्ट होत्या म्हणून सांगितलं, पण मला वाटतं कालची खेळी तो स्वतःला म्हणजे सर्वोत्कृष्ट म्हणेल असं मला ह्याच्याबद्दल वाद वाटत नाही. तो याच कारणामुळे की 5व्या दिवशीच्या खेळपट्टीवर जी खेळपट्टी खराब झालेला असताना, आणि तुम्ही लक्षात घ्या की हा इंग्लिश अटॅक जो आहे की त्यांचे गोलंदाज जे आहेत ते असे लिंबू टिंबू गोलंदाज दर्जाचे नाही आहेत. फ्लिंटॉफ आहे, अँडरसन आहे, हार्मिसन आहे, तुमचा मॉन्टी पॉनेसर आहे, आणि स्वान तर नवीन आहे पण ठीक आहे, पण तो सुद्धा चांगला गोलंदाज आहे. तर चांगल्या दर्जाच्या गोलंदाजी समोर 5व्या दिवशी अशा प्रकारची शतकी खेळी करणं आणि भारताला जिंकून देणं हे मला वाटतं अप्रतिम. म्हणजे त्याच्याबद्दल सचिन अप्रतिम खेळलाय. मला पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या पाहुण्यांना असं विचारायचं आहे, 35व्या वर्षी ही कमिटमेंट, इतकी जी पॅशन तो दाखवतो, इतकी जी मेहनत तो घेतो, ती येते कुठून, हे पुढच्या सेगमेंटमध्ये मला विचारायचं आहे. आता घ्यायचा एक ब्रेक.
ब्रेक पूर्वी आपला प्रश्न जो आहे तो तुम्ही बघू शकता. सचिनने आपल्या टीकाकारांची तोंड बंद केली आहेत का? तुम्ही पडद्यावर पहा काय म्हणतात आपले प्रेक्षक. 84% लोक म्हणतात होय, बंद केली आहे टीकाकारांची तोंड सचिनने. आपण घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.